नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला वेब डेव्हलपमेंट शिकायचं आहे किंवा वेबसाईट्स बनवायच्या आहे, या वेब डेव्हलपमेंट फील्डमध्ये जायचं असेल तर सर्वात पहिली स्टेप जी घ्यावी लागते ती म्हणजे HTML शिकणं. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की HTML म्हणजे काय, HTML आपण का यूज करतो आणि HTMLचं बेसिक स्ट्रक्चर काय, अशा या 3 गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तो शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात पहिली गोष्ट जाणून घेऊया, HTML म्हणजे काय, व्हॉट इज HTML. तर बघा मित्रांनो, HTMLचा जो फुल फॉर्म आहे तो म्हणजे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. आता हे जे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज आहे, हे जे वर्ड्स आहे यांचं मिनिंग आपण नीट समजून घ्या. बघा, हायपर टेक्स्ट म्हणजे टेक्स्ट विदिन द टेक्स्ट, एक असं टेक्स्ट ज्याला एक टेक्स्ट लिंक असतं. फॉर एक्झाम्पल, लिंकच घेऊन चाला, एखाद्या वेबसाईटवर काहीतरी लिंक आहे तुम्हाला, त्यावर तुम्ही क्लिक करता, त्यानंतर त्याच्यावरनं तुम्ही कोणत्या तरी वेब पेजेसवर जाता. सो हे झालं हायपर टेक्स्ट. त्यानंतर मार्कअप म्हणजे एक सिंपल वर्ड सांगतो, मार्कअप लक्षात राहील, म्हणजे मेकअप. जसं आपण एखाद्याला मेकअप करतो तसं वेबसाईटला एक स्ट्रक्चर देणे, वेबसाईटला एक प्रकारचं डिझाईन करणं, त्याला म्हणतात मार्कअप. आणि त्यानंतर येतो वर्ड लँग्वेज. आता लँग्वेज म्हणजे जसं आपण कम्युनिकेट करतोय मराठीमध्ये, तसं कम्प्युटरशी कम्युनिकेट करण्यासाठी, कम्प्युटरला सांगण्यासाठी की काय करायचं आहे, कसं वेबसाईट बनवायची आहे, तर त्यासाठी लँग्वेज. सो हा झाला HTMLचा फुल फॉर्म, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. त्यानंतर आपला जो दुसरा प्रश्न होता तो म्हणजे पर्पज ऑफ HTML, म्हणजे आपण HTML का यूज करायचं, का यूज करतो आपण HTML. सो खूप बेसिक गोष्ट आहे मित्रांनो, HTML आपण वेबसाईटला स्ट्रक्चर देण्यासाठी यूज करतो. काय करण्यासाठी, वेबसाईटला स्ट्रक्चर देण्यासाठी. आता स्ट्रक्चर म्हणजे काय, तर बघा, वेब डेव्हलपमेंटमध्ये एखादी वेबसाईट बनवायची असेल तर त्याच्यासाठी मेनली 3 लँग्वेजेस मोस्टली यूज केले जातात. पहिली म्हणजे HTML, CSS, जावास्क्रिप्ट आणि सोबत PHP पण डेटाबेससाठी यूज केले जाते. बट सध्या आपण 3 लँग्वेज घेऊन चालू आहे, HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट. बघा, एक छोटंसं एक्झाम्पल देतो आणि ते एक्झाम्पल आपण वेबसाईटशी रिलेट करूया. एखादी बिल्डिंग बांधायची, तुम्हाला एखादी बिल्डिंग बांधायची, त्यामधले जे वेटा जे असतात, जे आपण स्ट्रक्चर बनवतो, त्याला आपण म्हणूया HTML. त्यानंतर CSS म्हणजे त्या बिल्डिंगचं जे डिझाईन असेल किंवा त्या बिल्डिंगला जो कलर असेल, त्या बिल्डिंगमध्ये जे फर्निचर असेल, ते झालं CSS. आणि जावास्क्रिप्ट म्हणजे त्या बिल्डिंगमध्ये तुम्ही बोर्ड्स बसवता, इलेक्ट्रिसिटी ट्रॅव्हल करण्यासाठी खूप साऱ्या वायरिंग्स केल्या जातात. मग आता कोणतं बटन दाबल्यावर कोणती लाईट लागेल हे ठरवतं जावास्क्रिप्ट, किंवा कोणता नळ फिरवल्यावर कुठं पाणी येईल हे ठरवतं जावास्क्रिप्ट. सो हेच सिमिलरिटी आपण वेबसाईटमध्ये घेऊया. तर वेबसाईटमध्ये कोणतं बटन कुठं असेल, फॉर एक्झाम्पल इथे बघा, इथे एक मी मॉडेलिंगचं बटन ठेवलं आहे, ठीक आहे. आता हे बटन, हे जी समजा ही वेबसाईट आहे, पूर्ण प्रेझेंटेशन एक वेबसाईट आहे, तर हे बटन इथं पाहिजे का, किंवा इथं पाहिजे किंवा इथं पाहिजे, यासाठी HTMLची गरज पडते. त्यानंतर ह्या बटनला जो कलर आहे, हा जो येलो कलर आहे, त्यासाठी CSSची गरज पडते. आणि त्यानंतर ह्या बटनावर क्लिक केल्यावर व्हॉल्यूम कमी होईल की जास्त होईल हे करण्यासाठी आपल्याला जावास्क्रिप्टची गरज पडते. सो HTML हे समजायचं होतं की HTML काय करतं की आपल्याला एक स्ट्रक्चर देतं वेबसाईटचं. हे टेक्स्ट कुठं असेल, ही इमेज कुठं आहे, हे टेक्स्ट आपण कुठं लिहू शकतो, पॅराग्राफ कुठं लिहू शकतो, यासाठी आपल्याला HTMLची गरज पडते. त्यानंतर आपला लास्टचा बेसिक क्वेश्चन होता तो म्हणजे HTMLचं बेसिक स्ट्रक्चर काय. सो हे जे आहे ना, एवढं पूर्ण दिसतोय कोड तुम्हाला, हे आहे HTMLचं बेसिक स्ट्रक्चर. बघा, खूप सिम्पल आहे. एक HTML टॅग, एक हेड टॅग, त्यानंतर एक बॉडी टॅग आणि हेड टॅगच्या मध्ये एक टायटल टॅग. आता हे 4 टॅग क्लोज केल्यानंतर पूर्ण स्ट्रक्चर बनतं HTMLचं. खूप सिम्पल आहे, HTML, हेड, टायटल, बॉडी, डन, एवढंच आहे. सो या पूर्ण स्ट्रक्चरवर आपण कोणताही कोड लिहितो, या पूर्ण याच्यावरती. सो आता HTMLचं हे बेसिक स्ट्रक्चर काय हे पूर्ण समजून घेण्यासाठी एक नेक्स्ट व्हिडिओ मी बनवतोय. तर बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आता व्हिडिओला समराईज करायचं तर फक्त एवढंच की HTML एक मार्कअप लँग्वेज, एक प्रोग्रामिंग लँग्वेज नाही आहे, ती एक स्ट्रक्चर बनवण्यासाठी यूज केली जाते वेबसाईटचं. आणि HTML नुसार आपण वेबसाईटचं स्ट्रक्चर डिसाईड करतो. आणि मित्रांनो बघा, HTMLमध्ये जे HTML5 आहे किंवा पुढचे जे व्हर्जन्स येऊ राहिले ते फक्त काही नाही, त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा टॅग्स ॲड केले जातात. म्हणजे इथं आपण बघितलं ना, हा एक पूर्ण एक टॅग आहे, याला आपण टॅग म्हणतो. सो हा एक्स्ट्रा ॲड केले जातात त्याच्यामध्ये काहीतरी नवीन फंक्शन ॲड करण्यासाठी. जसं एकदा प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपण फंक्शन ॲड करतो काहीतरी नवीन, तसं फंक्शन ॲड करण्यासाठी नवीन टॅग्स ॲड केले जातात आणि त्याला मग नवीन HTML म्हणजे नाव दिलं जातं, मग HTML5. सो त्यातलंच एक प्रकार आहे. सो मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे काही डाऊट्स असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.